मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. मी राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय तुरेपानाचे या शाळेत शिकतो. विकसित भारत बिल्ड 2025 या अंतर्गत आम्ही हायड्रोजन शाळाबाग हा प्रकल्प केला आहे. त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. प्रकल्पाची कल्पना: हायड्रोजन शाळाबाग ही कमी खर्चिक, शाश्वत आणि सोपी हायड्रोपोनिक शेती व्यवस्था आहे जी शाळेत बसवता येते. यात विद्यार्थी पाण्यात पोषक द्रव्ये मिसळून मातीशिवाय भाजी, पालेभाजी आणि औषधी वनस्पती वाढवू शकतात. ही कल्पना STEM शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण यांचा सुंदर संगम घडवते. आता मी तुम्हाला या प्रकल्पाचे थोडक्यात कार्यपद्धती सांगतो. सेटअप: पूर्ण वापर करता येणाऱ्या साहित्यापासून हायड्रोपोनिक युनिट तयार केले जाईल. सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर पंप व LED दिवे वापरले जातील. कार्य: पोषक द्रव्यांनी समृद्ध पाणी व वनस्पतीच्या मुळांमधून सतत फिरते. सेन्सरद्वारे पाण्याचे pH, तापमान आणि पातळी मोजली जाते. देखभाल: विद्यार्थी पालथीने बागेची देखभाल, निरीक्षण आणि उत्पन्नाची नोंद ठेवतात. शैक्षणिक घटक: विज्ञान आणि पर्यावरण अभ्यासात प्रकल्पात यांचा उपयोग करू शकतात. उद्दिष्टे: विद्यार्थ्यांना शाश्वत शेतीचे आणि स्वावलंबनाचे महत्त्व समजते. शाळा पातळीवर अन्न उत्पादन शक्य करता येते. शाळेचा कार्बन फूटप्रिंट कमी करते. निष्कर्ष: हायड्रोग्रीन शाळाबाग हा केवळ शेती प्रकल्प नाही, तर तो विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि नवीन विचार करण्याचा दृष्टिकोन निर्माण करण्याचा उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे आपले एक पाऊल स्वावलंबी भारताकडे जाते. धन्यवाद. तर मी तुम्हाला आता या प्रकल्पाचे काही फायदे सांगत आहे. शैक्षणिक फायदे: विज्ञान, रसायनशास्त्र आणि पर्यावरणाची आर्थिक माहिती व यातील परस्पर संबंधांचा प्रत्यक्ष अनुभव होतो. पर्यावरणीय फायदे: या शेती अंतर्गत पारंपरिक शेतीतील सिंचन प्रणालीतील होणाऱ्या पाण्याच्या वापरापेक्षा खूप कमी वापर होतो. आर्थिक फायदे: उत्पादीय भाल्यांचे शालेय पोषण आहारामध्ये समावेश, तसेच आर्थिक दृष्ट्या शाळेचे सक्षमीकरण व स्वावलंबीकरण व आत्मनिर्भरतेचे मूळ विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले जाते. तांत्रिक फायदे: IT आणि स्मार्ट सेन्सर प्रणालींचे ज्ञान मिळते. हरित क्रांती तंत्रज्ञानाचा वापर वाढतो. धन्यवाद.